प्रशासकीय अधिकाऱ्यांचा खूप त्रास झालेला आहे. त्याच्यामुळे जनतेचे जे बेसिक गोष्टी आहेत, स्वच्छ पाणी, नाल्या स्वच्छ न करणं आणि रोड्स हे. नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपल्या सर्व नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय नगरपालिका 2025 सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झाली आणि धर्माबाद शहरामध्ये निवडणुकीसाठी जवळपास 125 नगरसेवक उमेदवार रिंगणामध्ये आहेत. त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदासाठी 9 उमेदवार आहेत. विविध पक्षातल्या अनेक नवीन पक्षाने सुद्धा त्यामध्ये उडी मारलेली आहे आणि जोरदार चर्चा संपूर्ण धर्माबाद शहरामध्ये सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 6 ब चे उमेदवार सनीदादा शक्करवार. सर्वप्रथम आमच्या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. आपण पाहतोय त्यांचं कार्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची संपूर्ण जनतेमध्ये प्रसिद्ध आणि ते सर्वांसाठी मदतीसाठी धावतात. त्याप्रमाणे आज त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार आणि म्हणून त्यांनी संपूर्ण झाल्याने प्रचाराला सुद्धा सुरुवात झाली. सर्वप्रथम आपण विचारतोय, राष्ट्रवादी पक्षामध्ये तुम्ही का आलात आणि पक्षच का निवडलात? राष्ट्रवादी पक्ष हा फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपतीच्या विचारावर चालणारा आहे. सर्व धर्म समभाव या विचारांची चालणारी पार्टी आहे. त्याच्यासाठी मी राष्ट्रवादी पक्षासोबत जायचा निर्णय घेतलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जसं म्हटलात की मी जर प्रभागामध्ये निवडून आलो तर काय काम करणार, तर प्रभागामध्ये जे बेसिक गोष्ट असतात, रोड, नाल्यांची स्वच्छता आणि शुद्ध पाणी, ह्या बेसिक मुद्द्यावर पहिलं काम करणार. त्याच्यानंतर जे जनतेसाठी जे छोट्या छोट्या गोष्टीची कामं राहतात त्याच्यासाठी मी कधीही अवेलेबल राहणार. ह्या गोष्टीसाठी मी काम करणार आहे. जनतेला आज काय पाहिजे महत्वाचं? मी आता सांगितलेलं आहे, जनतेला बेसिक गोष्ट आहे, स्वच्छ पाणी, स्वच्छ शहर, मुलांना खेळायसाठी गार्डन्स, असे काही गोष्टी राहतात जो विकासासाठी जेव बी लागत. त्यासाठी आम्ही जनतेसाठी राष्ट्रवादी पक्ष असो या मी असो त्याच्यासाठी आम्ही तयार राहणार आहोत. जवळपास आपण पाहतोय 3 वर्षापासून प्रशासन काम करतंय, उमेदवार कोणताही नाही, तर प्रशासनाबद्दल काय वाटतं आपल्याला? जे 3 वर्षापासून प्रशासन लागू आहे त्याच्यामुळे जनतेची फार फजिती झालेली आहे. शासकीय कामे असो, स्वच्छतापासून दुर्लक्ष असो, अशा खूप बेसिक गोष्टींवर बी निग्लेक्ट केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे आता जर इलेक्शन होणं योग्य राहील आणि जनतेसाठी बी चांगलं राहील, हे माझं मत आहे. आता आपण प्रचाराला सुरुवात झाली तर जनतेचं मत काय वाटते खरोखरच तुमच्याविषयी? तुम्ही एक सामाजिक कार्य अगोदरपासून आहातच, पण जनतेच्या मनामध्ये काय आहे तुमच्याबद्दल? समाजकारण हा राजकारण हे 2 वेगळे धोरण आहेत. पण सध्याची समाजातली स्थिती फार बिकट झालेली आहे. धर्मामध्ये काही अवैध लोक जे राजकारणात आलेले आहेत त्याच्यामुळे पुढे चालून धर्माचं भविष्य हे धोक्यामध्ये आहे. त्याच्यामुळे मी राजकारणात यायचा निर्णय घेतलेला आहे आणि राजकारणाद्वारे समाजकार्य बी करता येईल हे मला योग्य वाटते. आणि धर्माच्या भविष्यासाठी राष्ट्रवादी पक्ष हे कधी पण योग्य राहील हे मला वाटतं आणि जनतेचा बी तोच निर्णय आहे. त्याचप्रमाणे आता सर्व जोरदार चर्चा आहे. विविध पक्ष सुद्धा या नगरपालिकेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, पण नगरपालिकेवर झेंडा कोणाचा रोवणार त्याच्यामध्ये काही डाऊट नाही. जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच राहणार आहे. घडी हे निशाणी आहे आमची आणि राष्ट्रवादीचा झेंडा नगरपालिकेवरती फडकणार. हे काळ्या दगडावरची रेष आहे. जसे असं तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.